महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्माचे दायक झालेले आहेत. आपले 2 पुत्र धम्मासाठी त्यांनी दान दिलेले आहेत, पुत्रांचं पुत्रीचं. आणि तिसरे आहेत परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ह्या त्रयींना वंदन. आणि आजचा साप्ताहिक धम्मवर्ग, फिरता धम्मवर्ग हा केदारींकडे आहे. आणि केदारींकडे धम्मवर्ग म्हणजे हा वाळवंटात धम्मवर्ग असल्यासारखा वाटतो मला, कारण सगळा संघ एका बाजूला आणि केदारी एका बाजूला. त्यामुळं केदारीला सगळ्यात जास्त वाट पाहावं लागते, माणसं येतात का नाही, येतात का नाही, येतात का नाही. म्हणजे असं मी आता ह्या मतापर्यंत आलो की बाबा आपण पुन्हा संघाला बोलवू का नाही. कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस वंदना वर्ग घेतला होता त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ट्रिप निघणार होती, म्हणून आदल्या दिवशी 3च लोक आली होती. आणि आजही वाट काढत 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 येता येते. तर हा जो थोडंसं अंतर जास्त पडतंच आहे, त्याच्याविषयी मत नाही आहे. पण तो ठीक आहे, जेवढी आपली सगळीच जण आला आहात तर सगळ्यांचं मी केदारी परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो. आणि आजचं आपण ठरवलेलं आहे की आपण सुत्त निपातामधलं सुत्त एक एक सुत्त पाहत आहोत. तर आज आपण हेमवत सुत्त नावाचं सुत्त पाहणार आहोत. हे सुत्त कोणीच ऐकलेलं नसतात, खरं तर कोणीच ऐकलेलं नसतात. कारण आपण त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील, बुद्धपूजा, भीमस्तुती, भीमस्मरण झालं, जास्तीत जास्त आर्य अष्टांगिक मार्गावरती थोडंफार ज्ञान मिळवणं झालं, किंवा धम्मपालन गाथा झाली की आपल्याला बाकीच्या गाथांविषयी जास्त माहिती नाही आहे. आणि मलाही माहिती नाही आहे. परंतु आता काय होतं आहे की संघामुळं मला पण वाचायला मिळतं आहे. आणि दरवेळेस आपण त्याच जागी फिरण्यापेक्षा आपण वेगवेगळे सुत्त घेत आहोत. तर आता याच्यातलं मराठी अनुवादच वाचून दाखवतो आहे, त्याच्यावरतीच बोलायचं आहे. तर हेमवत सुत्तचा हा प्रकार आहे की एके ठिकाणी 2 यक्ष भेटलेले असतात. कोण भेटलेले असतात? 2 यक्ष भेटलेले असतात. आणि त्या 2 यक्षांमध्ये जो प्रश्न उत्तराचा सवाल होतो, त्या प्रश्नोत्तराच्या सवालानंतर त्या यक्षांना जो तथागत गौतम बुद्धांनी मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावरती हे सुत्त अवलंबून आहे. तर 2 यक्ष आहेत. यक्ष म्हणजे हे काही स्वर्गातून टपकत नव्हते किंवा स्वर्गातून येत नव्हते, तर हे भारतीय भूमीवरती असणाऱ्या समाजाची नावं आहेत. यक्ष असेल, दानव असेल, नाग असेल, बाकीचे आणखीन नावं आहेत. तर हे नावं त्याच जमातीची होते. तर यक्ष जमातीतला जो माणूस होता त्याचं नाव आहे सातगिर यक्ष. तर हा सातगिर यक्ष काय म्हणतोय, आज पौर्णिमेची रात्र आहे, दिव्य रात्र आहे, चल आपण नामांकित गुरुला गौतमाला भेटूया. म्हणजे आपण पुष्कळदा एकमेकांशी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस काही ना काही कार्यक्रम ठरवतो. त्यावेळेस आपण एक मित्र दुसऱ्या मित्राला किंवा एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला काहीतरी कार्यक्रम ठरवते आणि मग ती सांगते की चला आपण आपल्या ह्या मैत्रिणीला भेटायला जाऊ, किंवा मित्र सांगतात चला आज आपण इकडे फिरायला जाऊ, किंवा काही एखाद्याशी धम्मचर्चा करायला जाऊ. तर आज इथे जो सातगीर नावाचा यक्ष आहे, हा यक्ष काय म्हणतो, आजची रात्र चांगली आहे, चला आपण नामांकित गौतमाला भेटूया. कोणाला सांगतो तो, तर त्याचा जो मित्र आहे, काय मित्राचं नाव आहे, हेमवत यक्ष. काय नाव मित्राचं, हेमवत यक्ष. तर आज त्याचे मन असे आहे, हेमवत यक्ष काय म्हणाला की त्याचे मन असे आहे की सर्व प्राणीमात्रांविषयी स्थिर आहे, इष्ट आणि अनिष्ट काय आहे वस्तूचे संकल्प त्याच्या स्वाधीन आहेत. म्हणजे आपल्याला याच्यातून काय शिकायचं असतं, तर याच्यातून आपल्याला त्या संकल्पना आपल्या जीवनात आचरणात आणता येतात का नाही ते पाहायचं असतं. तर तथागतांविषयी हे सांगतायत, एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो, तथागतांचे सगळे चांगले गुण सांगतो. काय गुण सांगतोय, तर तथागत सर्व प्राणीमित्रांविषयी सुस्थिर आहेत. आत्ता मगाशी मी दुपारी अचानक मला धम्मनिनादमध्ये जावं लागलं आणि तिथं ध्यान चालू होतं. ध्यानामध्ये मैत्ता भावनाचं ध्यान चालू होतं. आणि शेवटचं ध्यान धरताना त्यांनी काय सांगितलं की तुम्ही असं ध्यान धरा की आता तुम्ही ते 4 मित्र, शत्रू, त्रयस्थ व्यक्ती आणि आपण स्वतः अशा 4 जणांवरती मैत्री करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही धम्मवर्गात जमलेल्या, वंदना वर्गात जमलेल्या सगळ्यांवर मैत्री करा. मग तुम्ही पिंपरी चिंचवडवर मैत्री करा, मग जगावर मैत्री करा. यांनी खरंच मैत्री होते का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर मैत्री होते का नाही हा दुसरा प्रश्न राहतो, परंतु तुमचा विकास होतो. आपल्या मनामध्ये प्राणीमात्रांविषयी करुणा जोपर्यंत
मिळणार नाही तोपर्यंत आपण करुणेने वागणार नाही. जोपर्यंत आपल्याला दुसऱ्याविषयी मैत्री मिळणार नाही, मैत्री वाटणार नाही, तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याशी मैत्रीने वागणार नाही. मग मैत्रीचा उगम काय बाहेरचा माणूस देणार आहे का, हे दर बाबा हे 2 मैत्री तुझ्यासाठी घे म्हणजे तू मैत्रीने वागशील, असं होणार आहे का? नाही. तर ही आपल्या मनातून उमजावी लागते, आपल्या मनातून यावी लागते. आणि मग ही कशी येणार? ती पण ॲटोमॅटिक येणार नाही. ती तथागतांनी सांगितलेल्या मार्गाने हळूहळू थेंबाथेंबाने मैत्री निर्माण होत जाते. एकदम कोणीतरी उठला आणि हा माझा मित्र आहे असं म्हटलं, असं घडत नाही. तर मैत्री ही तयार व्हावं लागते. तर तथागतांविषयी तो सांगतोय की प्राणीमात्रांविषयी ते सुस्थिर आहे. त्यांना प्राणीमात्रांमध्ये काय इष्ट आहे आणि प्राणीमात्रांसाठी काय अनिष्ट आहे याची त्यांना संपूर्ण कल्पना आहे. त्यांचे मन तथागतांविषयी सांगतोय, एक एकशे दुसऱ्या अक्षराला सांगतो. काय सांगतोय? तो चोरी करीत नाही. असं हे म्हणजे काही काही गुरु आता चोरी पण करतात. काही गुरु कसे वागतात, वेगवेगळ्या पद्धतीने वागतात हे आपण पाहतोय. काही गुरु आता सध्याला कुठं आहेत ना. काही गुरु कुठं आहेत, तर काही गुरु चक्की पिसतायत, काही गुरु आणखीन काय करतायत, काही गुरु आणखीन काय करतायत. काही गुरु करोडपती होत आहेत. किती 1000 कोटीचा टर्नओव्हर झाला ना गुरूंचा. बोलता बोलता 1000 कोटीचा टर्नओव्हर झाला. काय ते गुरु आहेत. तर असं ते घडत नाही आहेत. तर तो काय म्हणतो की तो चोरी करत नाही, तो प्राणघात करत नाही. आणि हा गुरु खरोखरच प्राणघात पण म्हणजे तथागतांविषयी सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल का नसेल माहिती नाही. एका गुरुचं आश्रमाच्या खाली 2 ट्रक हाडं निघाले. हाडं आपोआप वाळतात का? तर तो गुरु काय करत होता? प्राणघात करत होता आणि त्या स्त्रियांचे सोनं घेत होता. आणि असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या आसपास घडल्याचं माझ्या ऐकण्यात आहे, कन्फर्म मला माहिती नाही आहे. तर हा सातगिरी यक्ष तथागतांविषयी विचारतोय. कोणाला विचारतोय? हेमवत यक्षाला विचारतोय की ते प्राणघात करत नाही, प्रमादापासून दूर राहतो. प्रमाद म्हणजे जे काही दुसऱ्यांविषयी वाईट चिंतन असेल त्याच्यापासून दूर राहतो. तो बुद्ध ध्यान समाधीत दक्ष असतो. कोण? बुद्ध हे नेहमी ध्यान समाधीत दक्ष असतो. आपल्याला थोडं जरी वेळ मिळाला तरी आपल्याला लगेच प्रश्न राहतो की उद्याचा काय करायचं, उद्याचा हप्ता काय करायचं, उद्याचं आणखीन काय करायचं, उद्याचे पैसे काय करायचे, उद्याचं धावपळ काय करायची, असा आपला प्रश्न उभा राहतो. आम्ही पण आता समजा मला 2 मिनटं तुम्ही शांतपणे द्या, लगेच मी विचारेल अरे माझं ते आज 2 ड्रॉइंग जायला पाहिजे होते, अजून झालेले नाही आहेत. म्हणजे मग मी कशात? माझ्या संसारी सुखात, माझ्या कामाच्या सुखात किंवा माझ्या कामाच्या दुःखात आणि माझ्या संसाराच्या दुःखात मी स्वतःला गुरफटून घेतो. दुसरे येऊन गुरफटतील का मला? नाही. तर तो स्वतःलाच गुरफटून घेतो प्रत्येक व्यक्ती. तर तथागत तो हा काय सांगतोय? तर अशा गोष्टींपासून तथागत अलिप्त आहेत. शांत बसा. आख्याता, प्रवक्ता, सर्व धर्मात पार गेलेला आणि भय ओलांडून गेलेला असा जो बुद्ध आहे त्याला आम्ही विचारतो. काय विचारतायत हे यक्ष? आधी बुद्धांपर्यंत पोहोचले ते. आणि काय विचारतायत? आख्याता म्हणजे आख्यान देणारा किंवा माहिती देणारा किंवा ज्ञान देणारा किंवा संज्ञा सांगणारा. प्रवक्ता म्हणजे एखादी गोष्ट ज्याला माहिती आहे तो गोष्ट. धम्माचा प्रवक्ता हा धम्माविषयी ज्ञानी माणूसच असतो. म्हणजे धम्माविषयी जर तुमच्याकडे ज्ञान असेल, धम्माविषयी जर तुमच्याकडे नॉलेज असेल तरच तुम्ही बाकीच्यांना धम्म सांगू शकणार ना. मला माझंच धम्म माहिती नाही, मी लोकांना काय सांगणार? तर अशा प्रकारचा प्रवक्ता सर्व धर्माच्या पार गेलेला. सर्व धर्माच्या पार गेलेला म्हणजे मनुष्य धर्म असतो, देहधर्म असतो, वाचिक धर्म आहे, कायिक धर्म आहे, मानसिक धर्म आहे. ह्या धर्माच्या बाहेर गेलेला कोण आहे? तर तथागत गौतम बुद्ध आहे. वैर ज्याचं संपलेलं आहे. तथागत गौतम बुद्धांचं याच्याबरोबर वैर होतं असं कुठं लिखात सापडतं? तथागत गौतम बुद्धांनी याच्याबरोबर ह्या एका अमक्या माणसाबरोबर वैराची भाषा वापरली असं कधी सापडतंय? तर नाही सापडत. तर बुद्ध वैराच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि भय ओलांडून गेलेले आहेत. आपल्याला भय हे सगळ्या गोष्टीत असतं. खरोखर माणसाला जर एखाद्या वेळेस एखादं काही ज्ञान मिळालं, ज्यावेळेस ज्ञान मिळालं, त्या ज्ञान देणाऱ्या माणसाने जर एखाद्या माणसाला सांगितलं की तू माझ्याकडे काय मागायचं ते माग, तर माणसाने काय मागल? माणूस आयुष्य मागल, माणूस धनदौलत मागल, माणूस सौंदर्य मागल, माणूस आणखीन काहीतरी मागल. परंतु माणूस निर्भयता मागत नाही. जो माणूस निर्भय होतो
तो माणूस सगळ्या प्रकारच्या भयाच्या पलीकडे जातो. तर ह्या भयाच्या पलीकडं तथागत गौतम बुद्ध गेलेले आहेत. तथागत गौतम बुद्धांना भय कशाचं वाटतच नव्हतं, कारण ते सगळ्या प्राणीमात्रांविषयी वस्तुजातांविषयी ज्ञात होते. त्यांना भूत माहिती होतं, त्यांना भविष्य माहिती होतं आणि ते वर्तमान काळात जगत होते. तर अशा बुद्धांना तो विचारतोय कशामुळे लोक उत्पन्न होतो. लोक म्हणजे आपण लोक आहोत असे हेमवत यक्ष म्हणाला. कशात ममत्व करतो? ममत्व म्हणजे माया, आत्मा आणि काय म्हणतात आसक्ती कशात करतो, त्याला लोक का म्हणतात आणि तो विघात का पावतो? 3 प्रश्न विचारलेले आहेत. काय विचारलेले आहेत हेमवत त्याने, की कशात तो ममत्व पावतो, त्याला लोक का म्हणतात आणि तो विघात का म्हणतो. म्हणजे आपण जे लोक आहोत, आपण कशात काय आहोत, म्हणजे सामान्य जनांविषयी त्यांनी विचारण्याचा सुरुवात केलेली आहे. तर त्यांना उत्तर देत आहेत तथागत गौतम बुद्ध. थोडं कठीण जातं. बौद्ध धम्म हा त्रिशरण पंचशील याच्या भोवती जर ठेवला तर त्याच्या एवढा सोपा नाही आहे. कारण त्रिशरण आणि पंचशील म्हणजे तिघांना शरण जायचे, 5 शीलं पाळायचे, याच्याशिवाय जरी काही केलं नाही तरी आपण निर्वाण पदाला पोहोचू शकतो. परंतु जर तुम्ही डेप्थमध्ये जायचा प्रयत्न केला तर तो तसा कठीण होत जातो. काल परवा मला एक कठीण गोष्ट याच्यावरून ममत्वावरून आठवली. आत्ता लय दिवसापासून मी माझ्या डोक्यात ठेवली होती, आज तुम्हाला सांगतो. एक चांगली गोष्ट आहे. एका वर्गामध्ये असेच 20-25 लोकांना एक जण ज्ञान देत असतो. काय देत असतो? ज्ञान देत असतो. आणि तो ज्ञान देणारा व्यक्ती काय म्हणतो, तुमच्यापैकी कोणतरी एक जण पुढे या. म्हणे कशाला? तर मग या पुढं आपण एक खेळ खेळूयात. ममत्व कशात निर्माण होतं याच्याविषयी सांगतोय. येते एक महिला उठते वर्गामधली आणि फळ्याजवळ येते. ते गुरुजी सांगतात, तुम्हाला सगळ्यात आवडत्या व्यक्तीचं नाव लिहा. फळ्यावरती तुम्हाला सगळ्यात आवडत्या व्यक्तीचं नाव लिहा. कोणाचं लिहित असेल, आईचं, वडिलाचं, भावाचं, बायकोचं, नवऱ्याचं, कोणाचं तर नाव लिहिते. पण 2 नंबरच्या आवडत्या माणसाचं, 3 नंबरच्या, आणि मग 10-12 नंबरमध्ये नातेवाईक संपतात. मग आणखीन 8-10 नावं विचारतो. मग म्हणजे पहिला स्वतःचा परिवार, नंतर मग थोडासा लांबचा परिवार, तरी ते माणूस लिहायलाच सांगतो. तर तो मग शेजारी पाजारी, मग आणखीन लिहायला सांगतो. मग आणखीन थोडे दूरचे नातेवाईक वगैरे वगैरे, असं करत करत 50 लोकांची नावं लिहिती ती बाई. काय लिहिती? 50 लोकांची नावं लिहिती. म्हणते एवढ्या लोकांवरती तुमचं माया, ममता, प्रेम आहे? म्हणे आहे, सगळ्यांशी माझे रिलेशन चांगले आहेत. मग तो जो गुरु असतो, तो गुरु काय म्हणतो, आता यातली 3 नावं खोडायची आहेत. यातली 3 नावं खोडायची आहेत. 50 नावं लिहिलेली आहेत बघा, 3 नावं खोडायची आहेत. ती आता थोडेसे लांबचे नावं असतात. खोडायचे अर्थ लक्षात घ्या. नुसती खोडणं वेगळं आणि खरोखर स्मृतीपटलातून खोडणं वेगळं, असा त्याचा संदर्भ आहे. नुसती फिजिकली खोडणं वेगळं, हे तुम्ही ज्ञात घ्या की याच्यामध्ये किती डेप्थ आहे. ती थोडंसं लांबचं कोणतरी 3 लोकांची नावं खोडते. म्हणतात 2 मिनटं शांत बसते. पुन्हा 2 मिनटांनी उठवतो. आता 5 नावं खोडायची त्यातली. तिला चिंता पडते की 5 नावं खोडायची आहेत. परंतु ठीक आहे, अजून आपले म्हणजे कसं, पहिलं सर्कल, दुसरं सर्कल, तिसरं सर्कल, चौथं सर्कल, 5वं सर्कल. आता जे 5व्या सर्कलमध्ये होते त्यांची नावं संपली. बसा 2 मिनटं शांत, पुन्हा उठतात. 8 नावं गेली, 50 पैकी 8 गेली, 42 बाकी आहेत, लय बाकी आहेत. मग नंतर तो म्हणतो 10 नावं उडवा. आले का प्रश्न? आता मग एकेकाचं नाव विचारती, याचं खोडू का नको, याचं खोडू का नको, याचं खोडू का नको. ममत्व, कोणाबाबतीत माझी ममता जास्त आहे, कोणाबाबतीत माझी ममता कमी आहे, असं करत करत तो ज्यावेळेस 10व्या प्रश्नाला येतो त्यावेळेस तिच्या घरातले मोजक्या लोकांचे नावं लिहिलेले असतात. आणि मोजक्या नावांचं लिहिता लिहिता त्याला टेन्शन आलेलं असतं. नावं वाचवता 50 पैकी 10 नावं वाचवता तिला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि गुरु म्हणतो, आता तू थोड्या वेळ शांत बस, 5 मिनटं शांत बस, ध्यान धर, काय करायचं कर, तुला आता टेन्शन आलेलं आहे. उठली की तुला म्हणतो, आता 2 नावं खोड. प्रश्न की सगळे 10 लोक अगदीच, नवरा बायको लिहित असेल तर नवरा असेल, भाऊ असेल, मैत्रीण असेल, मैत्रीण नसेल, भाऊ असेल, आई असेल, सासू असेल, सासरे असेल, तरी ती कशी तरी डोक्यावर मन ठेवून कोणाची तरी दोघांची नावं फोडती. आता आणखीन जवळची माणसं शिल्लक राहिलेत 8च. 5 मिनटं विश्रांती घे, 3 नावं खोड.
तीन नावं कोणाची खोडायची? नवऱ्याचं, बायकोचं, बायको म्हणती नवऱ्याचं, सासूचं, आईचं, बापाचं, मुलांचं, बहिणीचं, दिराचं, कोणाचं नाव खोडायचं? कसं तरी करते दोघांचं खोडते आणि उरतात शेवटचे 5मध्ये कोण उरतात ते तुम्ही तुमच्या मनाने ठरवा. शेवटचे 5 उरतात आणि त्या क्षणाला गुरु म्हणतो थांब आता तू थोडा विश्रांती घे. आणि पुढं जसं तो गुरु उठवायला जातो तिसरी रडायला लागते. म्हणती गुरु याच्या पुढं मला कोणाचंही नाव खोडायला सांगू नका, पाहिजे तर मी माझं नाव खोडते आणि मी खाली बसते. पाहिजे तर मी माझं नाव खोडते आणि मी खाली बसते. तर ही ममता, ह्या ममतेच्या बाहेर कोण गेलेले? तथागत गौतम बुद्ध गेलेले. मग त्यांना ममता नव्हती का? त्यांना सगळ्यांबाबतीत ममता होती, परंतु आसक्ती नव्हती. ममता वेगळी आणि आसक्ती वेगळी. तर ह्या इथं मी थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की ममता कशी असते. की आपल्याला पहिल्यांदा जगामध्ये तुम्हाला ते माकडींची गोष्ट माहिती असेल, मला ती गोष्ट मंजूर नाही आहे. कारण आजपर्यंत मुलांसाठी जीव देणारे म्हणजे ती तुमची ती हे गड उतरून येणारी, काय नाव तिचं, राजगड उतरून येणारी हिरकणी असेल किंवा आणखीन माता भगिनी आहेत की ज्यांनी मुलांसाठी जीव दिलेला आहे. तर ती माकडाची गोष्ट त्या बिरबलाच्या काळात ठीक असेल, परंतु मला तरी ते पटत नाही आहे. तर म्हणजे मला पटत नाही आहे की एखाद्या वेळेस म्हणजे ते म्हणजे माकडामध्ये आणि माणसामध्ये तो फरक असायलाच पाहिजे. तिथं बिरबलाने माकडाला सांगून जे जाहीर केलं की माकडीला स्वतःचा जीव प्यारा आहे, परंतु मला तरी असं वाटत नाही की सामान्य जो परिवार असेल तो त्या प्रकारचा असेल. तर ती ममत्व त्याच्याविषयी तथागत सांगतायत. तर आता कशामुळे लोक पावतो? तर 6 मुळे. म्हणजे मी लोक आहे किंवा मी सजीव आहे किंवा मी जिवंत आहे, लोक तशा अर्थाने घेऊयात आपण. तर 6 मुळे आपण लोक पावतो. तर 6 म्हणजे काय? पंचेंद्रिय आणि मन. माझ्याकडे 5 इंद्रिय आहेत ज्याच्यामुळं मी अस्तित्वात आहे आणि माझं मन एक आहे. ह्या 5 इंद्रियापैकी एकानेही जर कार्य करायचं थांबलं तर मी अपंगात निर्माण होतोय. दुसऱ्याने थांबलं तर आणखीन मी अपंग होतो. आणि 5ही जे इंद्रिय आहेत त्यांनी काम करायचं थांबलं तर आपण त्याला महापरिनिर्वाण म्हणतो. तर मन आणि हे 5 जण, हे 6 जण मिळतात, लोक उत्पन्न होतो. हे मोता असे भगवान म्हणाले. भगवान काय म्हणाले? 6 मुळे म्हणजे 5 इंद्रिय आणि मन, ह्या 6 ना आध्यात्मिक आयतने म्हणतात. यामुळे लोक उत्पन्न होतो. हे मोता असे भगवान म्हणाले. या 6त ममत्व करतो. कशात? ह्या 6त ममत्व करतो. कुठल्या 6त? तर पंचेंद्रिय आणि या 6 मुळे त्याला लोक म्हणतात. या 6 मुळेच तो विघात पावतो. म्हणजे असे काय, हे थोडं समजून सांगतो मी, वेळ द्या थोडासा. की ह्या 6त म्हणजे ममत्व कशामुळे निर्माण होतं? पंच इंद्रिय काय काय आहेत? डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, कर्ण आहे, त्वचा आहे आणि माझं मन एक आहे. आणि याच्यामुळं मला ममत्व निर्माण होत जातं. कारण मी डोळ्यांनी पाहिलं, काहीतरी चांगलं दिसलं तर मला लगेच त्याच्याविषयी ममत्व वाटायला लागतं. एखादा सुगंध, आपण रस्त्याने जातो, संध्याकाळची वेळ असेल, एखाद्या ठिकाणी रात्राने मोहरलेली असेल, फुललेली असेल, तर आपण थोडासा का होईना मोठा श्वास घेतो. अगदी आपण म्हणजे कवी मनाचे असा किंवा नसा, परंतु असं करतोच आणि लगेच मनाला म्हणतो सुंदर वाटलं. म्हणजे हा ममत्व तयार होतं. कशामुळे ममत्व तयार होतं? पंचेंद्रिय. आणि 6वं आहे इंद्रिय आपलं मन. आपल्या मनाला आवडलं. मगाशी मला घरामध्ये भजी झाली होती, आता नाही येत. नाही म्हणजे तुम्ही टेन्शनमध्ये आलात. ते 5 नावं खोडता तुम्ही खूप टेन्शनमध्ये आलात. कारण सगळ्यांना ते नावं खोडायला खूप कठीण जातं. तुम्ही पण एकदा घरात प्रयत्न करा. नका करू, नाहीतर वेळ लागतं. म्हणजे माणूस रडतो अक्षरशः ते नावं खोडता. परंतु मगाशीचं मी सांगतो की मगाशी भजनचा कार्यक्रम झाला. कशावरती? ममत्वाविषयी बोलतोय मी. पंचेंद्रियातनं ममत्व म्हणजे माझ्या जिभेच्या ममत्वाविषयी मी माझंच हे देतो. मॅडमने मस्तपैकी भजे बनवलेली होती. मॅडमने गरम 2-3 भजी आणून दिली. ती मला थोडीशी खारट वाटली. मी म्हटलं मॅडम जरासं हे झालेलं आहे, म्हटलं याच्यात थोडंसं मीठ जास्त भरलेलं आहे.
मॅडम दुसरा घाणा पकडवला. मग मी त्याच्यातले पहिले अगोदरच 3-4 भजे खाल्लेले होते ना, मग दुसऱ्यांदा किती एखादा भजा खाल्ला तरीच संपतं ना, परंतु भज्याची प्लेट आल्यावरती आपल्याला थांबवलं नाही. म्हणजे ममत्व कशात आहे, तर माझ्या जिभेवरती माझा ताबा नाही आहे. ताबा नसण्याचा दुसरा अर्थ आपण ममत्व घेऊ शकतो. हा फक्त माझाच नाही आहे. मी बोलतो म्हणून मी माझं सांगतो, बाकीचे तुम्ही सांगताल नंतर, बंद झाल्यानंतर. कशामध्ये आपल्याला ममत्व वाटत जातं. खूप लोकांना अत्तर लावण्यात ममत्व वाटत जातं. त्यांना ते अत्तर लावलं, ते बॉडी स्प्रे फिरवला की ते सुगंधितनी त्यांना उत्स्फूर्त वाटतं, परंतु एखाद्याला त्याने ओमेट पण येतं. म्हणजे एखाद्याला जर मोठा डार्क हे जर आला, काय म्हणतात, डार्क वास आला. आता आपण चांगल्याच ठिकाणी राहतो, येतो ना संध्याकाळी, कसा मस्त वास येतो. आपण दरवाजा खिडक्या बंद करतो, आणि खिडक्या बंद नाही करत, पडदे ढकलतो. मग कुठं कानाकोपऱ्यात कुठे जागा असेल तर ती पण बंद करतो, तरी पण तो वास यायचा थांबतो का? नाही. म्हणजे काय, आपल्या गंध इंद्रियावरती जे ममत्व आहे, ह्या ममत्वांमुळं माणूस लोक पावतो. म्हणजे याच्यामुळेच लोकाची निर्मिती होते. लोकाची म्हणजे मनुष्य देहाची निर्मिती होते. मनुष्य देहाची म्हणजे त्याच्यातल्या वासनांची, त्याच्यातल्या ममत्वाची निर्मिती होते. आणि ह्या 6मुळेच तो काय पावतो? विघात पावतो. विघात म्हणजे नष्ट होतो. ह्या 6 गोष्टी त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळं तो लोक पावतो म्हणजे उत्पन्न होतो. आणि ह्या 6मुळेच तो लोक समजला जातो, आणि ह्या 6मुळेच तो लयात जातो. असे उपदान कोणते की ज्यामुळे लोक विघात पावतो? त्यापासून सुटका कशी होते हे आम्ही विचारतो. दुःखापासून मुक्त कसं होतो हे सांगा. काय विचारतात ते की मग बाबा तथागत तुम्ही तर सांगितलं की 6, 5 आणि 1 6, या 6मुळे लोक उत्पन्न होतो, ममत्व उत्पन्न होतं. या 6मुळे मग तो विघातही पावतो. मग ह्या दुःखातून कसं मी बाहेर पडायचं? तर भगवान तथागत सांगतात की ही लोकीची पंचेंद्रियचे आणि मनाचे जे विषय सांगितलेले आहेत, त्याला आसक्ती सोडून देणे, त्याच्याविषयी आसक्ती सोडून दिली की दुःखातून मुक्त होतो. अगदी सोपं आणि साधं आहे. मग असंच भज्याच्या ऐवजी 5 भज्याच्या ऐवजी 2च भजे खाऊन माणसाने जर प्लेट्स बाजूला सारली तर इनफ असतं. म्हणजे जेवढं आपल्या पोटाला गरजेचं आहे, जेवढ्या आपल्या वृत्तीला गरजेचं आहे, जेवढं आपल्या शक्तीला गरजेचं आहे, ऊर्जेला गरजेचं आहे, तेवढंच खाणं म्हणजेच पंचेंद्रियावरती ताबा ठेवणं आणि मनावर ताबा ठेवणं. मनावरती ताबा जो ठेवतो आणि पंचेंद्रियावरचा जो ताबा ठेवतो, अर्थात त्याची जो आसक्ती सोडतो, तो माणूस दुःखापासून मुक्त पाहतो. लोकांपासून सुटण्याचा हा यथार्थ मार्ग सांगितला आहे. हाच मार्ग मी तुम्हाला सांगतो. यानेच दुःखातून मुक्त होतात. कसं? पंचेंद्रिय म्हणजे भिक्खूंसाठी नियम जे आहेत, त्याच्यामध्ये कडक नियम जे सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये वाचेचा नियम सांगितलेला आहे. भिक्खू कधीही तुम्हाला टिंगलटावळी करताना दिसणार नाही. भिक्खू कधीही तुम्हाला जोक सांगताना दिसणार नाही. भिक्खू कधी तुम्हाला याच्याविषयी तो असा म्हणत होता असं सांगताना दिसणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी मात्र सामान्य जनांमध्ये हे असतात, अधोरेखित असतात, कॉमन असतात. तुमच्या सगळेजण, आपण सगळे सामान्य आहोत. माझ्या निदर्शनास माझ्यासहित अशी चूक लक्षात येते की ज्यावेळेस 2 माणसं बोलत असतात, त्यावेळेस जो तिसरा माणूस उपस्थित नसतो, त्याच्याविषयी ज्यावेळेस बोलणं सुरू होतं, त्यावेळेस ममत्व तयार होतं, त्यावेळेस माणसाचं दुःख तयार होतं. कारण जो माणूस नाही आहे तो तसा म्हणत होता राव, तो तसा वागत होता राव, तो तसा करत होता राव. तुम्ही तुमचं दुःख सोडून तुम्ही कोणाभोवती फिरतात? त्याच्या भोवती फिरतात. आणि हे काय तयार होतं? हे त्या पंचपैकी जे वाणीचं ममत्व आहे ते तयार होतं. आणि जर तुमच्याकडे वाणीच नसेल तर एखादा मुका कोणाची टिंगलटावळी करताना भेटेल तुम्हाला, एखादा आंधळा वाईट पाहताना दिसेल तुम्हाला, एखादा बहिरा वाईट गोष्ट ऐकताना दिसेल तुम्हाला? नाही. कारण त्यांच्याकडे ते इंद्रियच नाही आहेत. तर त्या इंद्रियाची अनुपस्थितीमुळं त्यांना ते भेटत नाही. परंतु आपल्याकडे ते इंद्रिय आहेत, आणि त्याच्या इंद्रियाचा आपण सदुपयोग करण्याऐवजी जर दुरुपयोग केला तर आपल्याला दुःख मिळतं, असं तथागतांनी इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे ना? मी मधून तो प्रश्न विचारत असतो. इलुकीचे ओघ कोण तरतो? ओघ म्हणजे पूर. सागर कोण तरतो? समुद्र. त्यात ठाव नाही, पकडण्यासाठी काही नाही, अशा गंभीर सागरात कोण बुडत नाही?
यक्ष विचारतोय तथागतांना. काय प्रश्न विचारतोय? हा ओघ, इलोकीचा ओघ. आता आपण काय म्हणतो, आपण संसार के उस पार जाने काय, म्हणजे काय करायचं, शाळा शिकायची, नोकरीला लागायचं, लग्न करायचं, मुलं जन्म घालायची, मुलांचे लग्न करायचे, नातवांची तोंड पाहायची आणि मग पलीकडे जायचं. म्हणजे आपण पलीकडे गेलो का? आपण पलीकडे गेलो का? हे तर आपले देहकर्म आहेत, हे आपण करणारच आहेत. परंतु आपण पलीकडे जाणं म्हणजे कोण पलीकडे जाणं, ते यांची गोष्ट सांगतो मी आणि संपवतो आज लगेच. कोणाची? इंग्लंडचे धम्मचारी सुबोधींनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला एकदा सांगितलेली, आणखीन एकदा सांगूयात. की एका शाळेमध्ये 3-4 लोक नवीन आहेत ना, त्यांना पण ऐकू द्या ना. एका शाळेमध्ये शिक्षक असतात. मग अशी गुरुजीचं सांगितलं, आता शिक्षकांचं सांगूयात. की एका शाळेमध्ये शिक्षक असतात आणि तुम्ही जर तुमच्याकडं आहे का नाही काय माहिती, परंतु माझ्याकडं, मी ज्या शाळेत होतो त्या शाळेमध्ये स्काउट गाईड नावाचा एक प्रकार होता. स्काउट गाईड, NCC आणि टेक्निकल अशा 3 क्लासला मी होतो. समाजसेवेला पण होतो आणि चित्रकलेला पण होतो. तो हेतू झाला. परंतु स्काउट गाईड ही राष्ट्रीय जागतिक पातळीवरती आहे, जे एकच संस्था आहे. त्या संस्थेतला एक माणूस काय म्हणतो, आपण आता गावचं उदाहरण घेऊया, इंडियातलं उदाहरण घेऊया. एका शाळेमधले मास्तर विचारतात बाळूला, काळूला आणि टाळूला, निळूला, बाळू, काळू आणि निळू तिघांना बोलवतो. बाळू, काळू आणि निळू तिघांना बोलवतो आणि सांगतो की खरी कमाई करायची, चांगलं काम करायचं आणि पुढच्या आठवड्यात मला येऊन सांगायचं की कोणी चांगलं काम केलं आणि जो चांगलं काम करत त्याला पहिलं बक्षीस देईल. काय? बाळू, काळू आणि निळू. तर जातात, तिघांना सांगतात. मला पण सांगितलं होतं माझ्या शाळेच्या सरांनी की तुम्ही खरी कमाई करून आणा. बहुतांशी लोक काय करतात, खरी कमाई घरातले बापाचे पैसे नेतात तर देऊन देतात. मी मात्र बुट पॉलिश करायचे, 4 ठिकाणी बूट पॉलिश केले, त्यात वडिलांची 2 केली आणि शेजारच्या काकांची 2 केली. पण ते बूट पॉलिश केल्यानंतर पैसे घेतले, तसेच पैसे घेतले नाही मी. तर तशा प्रकारे त्या तिघांना सांगितलं जाते की तुम्ही काय करायचं, की चांगलं काम करायचं आणि पुढच्या आठवड्यात येऊन मला सांगायचं. काळू, बाळू आणि निळू पुढच्या आठवड्यात येतो. एक काळू येतो, काळू, बाळू, निळू. काळू येतो, म्हणतो की एक आजीबाई, एक म्हणजे आमच्या शेजारी राहतात, ते आजारी होते, त्यांना उठता येत नव्हतं आणि मग मी काय केलं, त्यांची सेवा केली आणि डॉक्टरांना बोलवून आणलं आणि मग मी त्यांची 2 दिवस सेवा केली, चांगलं काम केलं. काळू, बाळू. बाळूला विचारतात की तू काय केलं? काय नाही म्हणे, मी एका ठिकाणी एक कुत्र्याचं पिल्लू तारेत अडकलेलं होतं, मी त्याला सोडलं आणि ते निघून गेलं आणि मला खूप आनंद झाला, चांगलं काम केलं. तिसऱ्याला विचारलं, म्हणे तू काय काम केलं? काय नाही म्हणे, रस्त्याच्या कडेला एक म्हातारी उभी होती, त्या म्हातारीला रस्त्याच्या पलीकडे नेऊन सोडलं. म्हणे याच्यात काय नवल झालं? याच्यात काय नवल झालं? नाही म्हणे, मी खूप चांगलं काम केलं, त्या म्हातारीला रस्त्याच्या पलीकडे नेऊन सोडलं. अरे पण याच्यात काय नवल? ती म्हातारी स्वतः पण चालत गेली असते ना. नाही म्हणे, अहो पण तिला पलीकडे जायचंच नव्हतं. आता ही म्हातारी कोण आणि पलीकडे कुठं जायचंय? तर ते गुरु जे आहेत ते काय सांगतात, तर त्या म्हातारीला पलीकडे जायचं नव्हतं. ती म्हातारी म्हणजे आपण आहोत, जे आपण आता हसत आहोत, त्या जोकला जो एन्जॉय करत आहोत, ती म्हातारी म्हणजे दुसरी कोणी नाहीये, आपण आहोत. आपण नेहमी ह्या कडेला राहण्याचा प्रयत्न करतो, त्या कडेला कधीच जाणार नाही. आणि आपल्याला नेण्यासाठी जो विद्यार्थी आलेला आहे निळू, तो म्हणजे वरती बसलेला. तर आपल्याला पलीकडे जाता येणार नाहीये, आपल्याला ते सांगायचंय. म्हणून तथागत काय सांगतायत की हा इहलोकीचा ओघ कोणता, ओघ म्हणजे हा प्रभाव कोणता, हा इहलोकीचा सागर कोणता आणि ह्या सागरामध्ये कोण बुडत नाही. आजपर्यंत सागराचा एक गुणधर्म आहे. सागराचा एक गुणधर्म काय आहे माहिती आहे? एकदम साधा गुणधर्म आहे. सागर हा जिवंत असणाऱ्या माणसाला बुडवतो आणि मेलेल्याला किनाऱ्याला लावतो. हा सागर म्हणजे जीवनाचा सागर आहे. जीवनाचा सागर जोपर्यंत आपण जिवंत आहेत तोपर्यंत तो आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतो. एकदा आपण बुडवलं की डायरेक्ट किनाऱ्याला नेऊन ठेवतो, पुन्हा बुडायची तयारीच नसती. हा सागर. तर भगवान काय म्हणतात, सदोतीत शीलसंपन्न, प्रज्ञावान, समाधी संपन्न, आत्मचिंतन करणारा, स्मृतिमान म्हणजे जागृत असा मनुष्य दुस्तर ओघ पार करून जातो.
म्हणजे हा जो काही आसक्तीचा ओघ आहे, जो काही संसाराचा ओघ आहे, संसार तर आपल्याला करावाच लागणार आहे, आपण त्याच्यासाठीच आहोत. संसार जर सोडून जायचा असेल तर आपल्याला मग मराठीमध्ये म्हण आहे तुळशीपत्र ठेवणं. तुळशीपत्र म्हणजे आता तो प्रकृतीचा भाग आहे खरं तर, परंतु तुळशीपत्र ठेवणं म्हणजे तुळशीची पानं जर घरावर ठेवली की मग तो माणसाचं त्या घरातलं सगळं घेऊन जायला बाकी समाज मोकळा, असं त्याचा अर्थ होता. तुळशीपत्र म्हणजे तुळशीचे 4 पानं घ्यायचे, घरावरती ठेवायचे. आता आपलं नाही आहे, घरावर ठेवायचे, ते घरातलं सगळं बाकीचं समाज घेऊन जाणार. तर म्हणजे तुम्ही त्याच्यावरती आसक्ती सोडली असं जाहीर होणार. तर आता आपलं नाही आहे, परंतु तरीही आपण तो ओघ पार करू शकतो. संसारात राहूनही आपण तो ओघ कसा पार करू शकतो त्याच्यासाठी आहे आपण शीलसंपन्न राहायला पाहिजे, आपण प्रज्ञावान राहायला पाहिजे, आपण समाधी संपन्न राहायला पाहिजे, आपण अध्यात्मचिंतन केलं पाहिजे आणि आपण खरोखरच त्या बाबतीत सगळेजण ह्या गुणांशी एकरूप आहोत, ह्या गुणांबरोबर आपण तारतम्य पावलेलो आहोत. आणि त्यामुळं हा जो दुस्तर ओघ म्हणजे कठीण ओघ आपण ओलांडून जाऊ शकतो, असा व्यक्ती हा ओघ ओलांडून जाऊ शकतो असं तथागत सांगतात. विषयाच्या कल्पनेपासून उपरत आणि सर्व संयोजनाच्या पलीकडे गेलेला, ज्याची तृष्णा भावबंधने क्षीण झाली आहेत, असा मनुष्य या गंभीर सागरात बुडत नाही. ज्याची संपवतोय मी, विषयात कल्पनेपासून उपरत म्हणजे आपण खूपशा गोष्टी कशा तयार करतो माहिती आहे का, आपण आपल्या कल्पनेने तयार करतो, ज्या जगात अस्तित्वात नाही आहे. मी पुष्कळदा याच्या अगोदर सांगितलेले की जगातली 99.99% भूतं कधी गेली निघून माहिती आहे का? ज्या दिवशी लाईट आली त्या दिवशी 99.99% भूतं निघून गेली. आता 1% भूतं ते माणसाच्या मनात आहेत, ती माणसानेच पकडलेली असतात. मी याला पकडलेलं आहे आणि म्हटलंय ओ सोडवा मला ह्या कपाटापासून सोडवा, असं जे म्हणतो ते भूत आपल्याला सुटणार नाहीये. तर तथागत सांगतायत की ह्या कल्पनेच्या उपरत आणि ह्या संयोजनाच्या उपरत, संयोजनाचं लय मोठं होईल, आणि तृष्णा आणि भावबंधन, भव म्हणजे जी काही माझी भवसृष्टी आहे, ही जी सृष्टी आहे, ह्या भवसृष्टीच्या पलीकडं गेलं क्षीण झालं की मनुष्य ह्या संसारात बुडत नाही, तर याच्या पलीकडे जातो. तर हा मोठा सुत्त होतं. कुठलं सुत्त होतं आता, काय सुत्ताचं नाव होतं, 2 यक्षांमधला असलेला हा हेमवत सुत्त, तथागतांच्या समोर डिस्कस झालेलं सुत्त हे मोहत सुत्त होतं. हे मला तुमच्यापर्यंत जो पोहोचायचं होतं. 2 यक्ष आली, 2 यक्षांमध्ये विषय झाला की खोटं न बोलणारा, प्राणघात न करणारा, मिथ्या वचन न करणारा, सगळ्या दुनियेची म्हणजे सगळ्या जगाविषयी चिंता असणारा, परंतु जगाच्या आसक्तीच्या बाहेर गेलेल्या अशा तथागत गौतम बुद्धाकडे जाऊन आपण ज्ञान घेऊयात पौर्णिमेच्या दिनानिमित्त. आणि मग तिथं गेल्यावर ते विचारतात की ह्या ओघाच्या पार कसं जायचं आहे, ह्या समुद्रामध्ये बुडला नाही पाहिजे, असे प्रश्न तथागतांना विचारतात. तथागत त्याच्यावरती खूप मार्मिकरित्या समजून सांगतात. ते मी तुमच्यापर्यंत समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही माझं जे बोलणं ऐकलं त्याबद्दल, माझे जे 4 शब्द ऐकले त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या घरी अर्थात मी आणि सुनीता, निनाद आणि निशाद तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम, थँक्यू. आवडलं